गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की या नश्वर जगामध्ये बघा, नश्वर जग का म्हटलेलं आहे? कारण या पृथ्वी तलावर जो जीव जन्माला येणार आहे तो मरणारच आहे, मृत्यू अटळच आहे। पण या नश्वर जगामध्ये जे उरणार आहे ना, जे आयुष्यभर आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या सोबत राहणार आहे, या 84 लक्ष योनीमध्ये आपल्या सोबत जे असणार आहे ना, ते म्हणजे नाम आहे। आणि हे नाम कोणतं? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये कुठे आपण गेलो, बाहेर गेलो, कुठे फिरायला गेलो, उठता बसता, बघा आपल्या मनामध्ये एक नाम मात्र आल्याशिवाय राहत नाही। जय सद्गुरू। सद्गुरू म्हणजे नक्की आहेत तरी कोण? आणि हे नाम एवढं श्रेष्ठ का आहे? कधी विचार केला आहे का? आपण दर हप्त्याला बघा श्रवण करतो, रोज उपासना करतो, आणि हे जय सद्गुरू नाम आहे ना, हे नक्की आहे तरी काय? या नामाचा नक्की महिमा तरी काय आहे? या नामामध्ये एवढी पावर काय आहे? जेव्हा आपण समोरचा बघा, जेव्हा आपण ज्या माणसाच्या कपाळावर टिळा, लाल टिळा बघतो बघा, तेव्हा आपल्याला एक मनामध्ये उत्कंठा निर्माण होते। आपण मनामध्ये एक बघा नाम घेतो, ते म्हणजे कोणतं? जय सद्गुरू। मनामध्ये जेव्हा आपण हे नाम घेतो ना, तेव्हा बघा मनाला किती समाधान निर्माण होतं। मनाला एवढा आनंद निर्माण होतो ना की खूप प्रसन्न वाटून जातं। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर कोणी लाल टिळ्यावाला दिसला तरच हे नाम घ्यायचं का? जर आपण प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक आपल्या गोष्टीमध्ये या नामाचा जर या मनामध्ये बघा निर्मिती केली, हे नाम जागृत केलं, तर बघा तुमचं मन सुद्धा किती प्रसन्न राहील। बघा तुमच्या प्रत्येक कामामध्ये किती ऊर्जावान निर्माण होईल, आणि तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्तीची सुद्धा खूप जास्त बघा जागा निर्माण होणार आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे नाम आहे ना, याचा महिमा आपण बघणार आहोत की सद्गुरू नाम एवढं श्रेष्ठ का? बघा आपण आता पाहूया हे नाम श्रेष्ठ का आहे। हा एका गावामध्ये साप्ताहिक प्रवचन सोहळा चालू होता। तेव्हा तिसऱ्या दिवशी प्रवचनामध्ये साधू सांगत होते की लोक ज्या प्रकारे अनेक प्रकारचे कर्म करत असतात, त्याच प्रकारे त्यांना नरकामध्ये जावं लागत असतं। परंतु एक उपाय आहे जो केल्यामुळे तुम्ही नरकामध्ये जाण्यापासून वाचू शकता। जर कोणीही खऱ्या मनाने जय सद्गुरू नावाचा जर जप केला, तर असा माणूस नरकामध्ये जाण्यापासून वाचू शकतो। बघा त्या प्रवचनाला एक शेठ रोजच्या रोज येत असे आणि तो साधूंचं प्रवचन ऐकत असे। प्रवचन संपल्यानंतर ते शेठ त्या साधूच्या चरणामध्ये आले आणि जोरामध्ये रडू लागले। तेव्हा साधू म्हणाले, बघा ही कथा म्हणून ऐकू नका, कारण या कथेमध्ये एवढं सार भरलेलं आहे ना। आपण पाहत आहोत की जय सद्गुरू नामाचा महिमा एवढा मोठा का? आपल्या जीवनामध्ये एवढं श्रेष्ठत्व का? म्हणून बघूया। बघा तो शेठ असतो त्या साधूच्या चरणामध्ये आले आणि जोरामध्ये रडू लागले। तेव्हा साधू म्हणाले, अरे बाळा, तू का रडत आहेस? तुला कोणतं दुःख आहे? तेव्हा शेठ रडत रडत म्हणाले, हे महात्मा, तुमच्या कृपेमुळं माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही आहे, परंतु मला एक मोठी चिंता सतावत आहे। बघा तेव्हा साधू म्हणाले, बोल कोणती चिंता आहे? बघा तेव्हा शेठ म्हणाले, आज तुम्ही प्रवचनाच्या तिसऱ्या दिवसामध्ये जे वर्णन केलेलं आहे ना, ते वर्णन सांगत असताना तुम्ही म्हणालात की या पृथ्वीवर जे जीव आहेत त्यांना बघा
त्यांनी केलेल्या पापकर्मानुसार नरकांची प्राप्ती होत असते, परंतु या गोष्टीवर एक उपाय आहे ज्याद्वारे नरकात जाण्यापासून आपण वाचू शकतो. हे प्रभू, मी तुमच्या शरणामध्ये आहे आणि मी तुमचा रोज प्रवचन ऐकत असतो. मला हा विश्वाससुद्धा आहे तुमच्यासारख्या संतांच्या कृपेमुळं आणि भगवंताच्या आशीर्वादानं माझा उद्धार नक्कीच होईल. परंतु माझा एक छोटा भाऊ आहे, त्याचं वय 50 वर्ष आहे. तो कुठल्याही प्रवचनाला सुद्धा जात नाही किंवा देवावर त्याचा विश्वास ठेवत नाही. त्याने कधीही प्रभूचे नामस्मरणसुद्धा केलं नाही, कधी मुखातून जय सद्गुरू नामाचा जपसुद्धा केला नाही. मग हे भगवंत, माझ्या या छोट्या भावाचा उद्धार कसा होईल? मला त्याची खूपच काळजी वाटत आहे. मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सांगितलं, या जगामध्ये काम तर होतच राहतील, तू देवाचं नामस्मरण कर. तेव्हा माझा छोटा भाऊ काय म्हणतो, असं केल्यामुळं काहीच होत नाही, तू सुद्धा हे करू नकोस. हे महात्मा, मी जेवढा आस्तिक आहे ना, प्रभूच्या प्रती जेवढी माझी आस्था बलवान आहे तेवढाच माझा भाऊ नास्तिक आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये बघा, आपण श्रवणाला जातो, हप्त्यातून जातो, रोज 2 वेळची उपासनासुद्धा करतो, श्रवणसुद्धा करतो. आपलं जीवन एकदम आनंदामध्ये चालू आहे, कारण समर्थांची कृपा आपल्यासोबत आहे. सद्गुरूंचं बघा पूर्ण श्रेष्ठत्व आपल्यासोबत आहे. पण आपण कधीकधी आपला मित्र असू द्या, बघा आपली मैत्रीण असू द्या, कधीकधी आपल्या घरातल्या मंडळींना आपण सांगतो की चला तुम्हीसुद्धा एक दिवस चला, तुम्हीसुद्धा एक दिवस श्रवणाला बसून बघा. बघा, तुमच्या जीवनामधील दुःख असतील ती संपून जातील. एकदा तुम्ही बघा येऊन तर चला. बघा, असं आपण प्रत्येकाला समजावत असतो, कारण हे जीवन आहे ना, जो चांगला व्यक्ती आहे तो चांगल्या गोष्टीची चांगल्या गोष्टीची स्तुती करतच असतो. त्याला असं वाटत असतं, माझं जीवन चांगलं आहे ना, तर दुसऱ्याचं सुद्धा जीवन चांगलं व्हावं. पण समोरचा माणूस कसा असतो की तो उलट आपल्याला मूर्ख समजतो. बघा, तो सांगतो की हे जय सद्गुरू करून काहीच होत नाही, तुझं काय झालं तर माझं होईल. पण आपलं मन स्थिर झालेलं असतं, हे त्याला कळतं का? पण जो श्रवणामध्ये आहे, जो योग्य त्या कर्मामध्ये आहे, माणूस तुम्हाला वरवरून तुम्हाला त्याचा चेंजेस दिसत नसेल, पण त्याच्या वैखरीमध्ये, स्मरणामध्ये, मनामध्ये भगवंताची जागा निर्माण झालेली असते. हे ज्याला कळतं ना, तोच या श्रवणाला बसतो आणि तोच या श्रवणामध्ये टिकतो. बघा, आपण बघत असतो की काही माणसं असतात श्रवणाला मात्र बसतात, पण कधीकधी बघा जे निरूपणकार असतात त्यांना बघा वेगवेगळ्या पद्धतीने बघा कधीकधी त्यांना काय म्हणत असतात की ते चांगले निरूपण करत नाही, चांगला आवाज नाही. मग त्याचा फायदा आपल्याला होईल का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या गादीवर बघा जे निरूपणकार बसत असतात तिथे त्या गादीचा बघा जेव्हा ते निरूपण सुरू होतं ते साक्षात परमेश्वराच्या वाणी आहे, म्हणून आपण ऐकलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व आहे. जर त्याच्यामध्ये आपण चुका काढल्या तर तो परमेश्वराचा अपमान असतो. म्हणून प्रत्येकाने एक लक्षात ठेवावं, आपण निरूपण ऐकावं की नाही ऐकावं हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. पण जर आपण बघा कधीकधी असं होतं की आपण निरूपणांबद्दल आपण म्हणत असतो की हे निरूपणकार आज बरोबर नव्हतं, पण हे पाप कर्मामध्ये विलीन होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्याला जिथे काही पटत नसेल ना तिथे आपण थांबलो नाही पाहिजे, आणि जिथे आपल्याला पटतं ना त्याचं नक्कीच आपण गोड तोंडाने कौतुक केलंच पाहिजे. म्हणून बघा कधीकधी हे बघा काही लोक धर्माला बुडवण्यासाठी, काही लोक बघा परमार्थाला बुडवण्यासाठी किती प्रयत्न करत असतात, पण परमार्थ निरंतर चालू असतो. कारण बघा आपण हा चॅनलसुद्धा चालू केलेला आहे ना, फक्त भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा. श्रीराम बघा, श्रीराम समर्थ सर्वत्र या जगामध्ये, सर्वत्र या पृथ्वी तलावर परमेश्वराची एक भक्ती निर्माण व्हावी. म्हणून बघा आपण कधीही या चॅनल सबस्क्राईब करा की लाईक करा, अजूनपर्यंत तुम्हाला कधी म्हटलेलं सुद्धा नाही.
आणि आपण जाहिरातसुद्धा केलेली नाही, कारण ज्याला जे आवडतं ना त्यांनीच इथे राहावं. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्यांचे कान असतात, ज्यांची वैखरी असते, त्यांना जे चांगलं वाटतं त्यांनीच हे श्रवण करावं. कारण इथे कोणालाही बघा कोणावर अत्याचार केला जात नाही, कोणावर काही बघा बळजबरीने केलेला परमार्थ असतो ना तो कधीही चांगला नसतो. आपल्याला जे आवडतं ना माणसाने तेच केलं पाहिजे. बघा आपण पाहत होतो की जय सद्गुरू हे नाम श्रेष्ठ का आहे. या नामानं माणसाच्या जीवनातील संकट बघा दूर निघून जातात का. बघा आपण पाहत होतो की तो शेठ होता, बघा त्या शेठचा छोटा भाऊ होता, बघा परमेश्वराबद्दल तो नास्तिक होता. म्हणून बघा त्या साधूंच्या जवळ त्यांनी बघा सर्व काही सांगितलं की माझा भाऊ नास्तिक आहे. बघा म्हणून तेव्हा साधू पुढे म्हणतात, तू काळजी करू नकोस, एके दिवशी त्याचा सुद्धा उद्धार नक्कीच होऊन जाईल. तेव्हा शेठ रडत रडत म्हणू लागले, हे महात्मा, माझ्या छोट्या भावाचा उद्धार कधी होईल. तुमच्यासारखे महापुरुष आमच्या गावात आले आहेत, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हीच माझ्या या छोट्या भावाचा उद्धार करू शकता. आता तुम्ही काहीही करा आणि माझ्या घरी येण्याची कृपा करा. बघा एकदा तरी माझ्या छोट्या भावाला मुखातून बघा जय सद्गुरू नामस्मरण करायला सांगा. शेठजींनी विनंती केल्यानंतर साधू म्हणू लागले, उद्या प्रवचन संपल्यानंतर मी तुमच्या घरी येईल आणि तुमच्या छोट्या भावाला परमात्माचे नामस्मरण करण्यात अवश्य भाग पाडेल. बघा दुसऱ्या दिवशी शेठजी त्यांच्या घरी गेले आणि साधू महाराजांच्या येण्याची वाट पाहू लागले. आश्रमावर प्रवचन समाप्त झालं आणि साधू त्यांनी दिलेल्या वचनानुसार शेठजींच्या घरी पोचले. तेव्हा साधू शेठजींच्या घरी आले तेव्हा शेठने सुद्धा महाराजांचं खूपच श्रद्धा आणि भावनेनं स्वागत केलं. शेठने त्यांच्या छोट्या भावाला सांगितलं, आज थोर महात्मा आपल्या घरी येणार आहेत, तू जाऊन त्यांचं दर्शन कर. तेव्हा तो छोटा भाऊ म्हणू लागला, मला कुठल्याही साधू संताला किंवा कुठल्याही देवाला भेटण्याची इच्छा नाही, तूच त्यांची सेवा कर आणि त्यांचे पोट भर. बाहेर बसलेल्या साधूने बघा शेठच्या या छोट्या भावाचं हे बोलणं ऐकलं होतं. शेठ बाहेर आले आणि रडत साधूला म्हणाले, महात्मा तुम्ही पाहिलात ना, हा तुमचा कशा प्रकारे अपमान करत आहे. तेव्हा साधू म्हणाले, शेठ तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होऊन जाईल. शेठला दिलासा देत साधू त्यांच्या आसनावरून उठले आणि शेठच्या छोट्या भावाच्या कक्षामध्ये गेले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणू लागले, सांग आजपर्यंत किती कमावलं आहेस. बघा त्या साधूला अशा प्रकारे त्यांच्या जवळ पाहून छोटा भाऊ म्हणू लागला, तुम्ही तुमचा हात माझ्या खांद्यावरून काढा. मी कुठल्याही साधूला किंवा देवाला मानत नाही. लोक जेवढे आस्तिक असतात ना, मी तेवढाच कट्टर नास्तिक आहे. मी देवाला मानत नाही, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. तेव्हा साधू म्हणाले, मी तर माझं काम करण्यासाठी आलो आहे. संतांचं कामच असतं ना की लोकांचा उद्धार करणं, आणि आज मी तुझा उद्धार करणार आहे. शेठचा छोटा भाऊ खूपच कट्टर नास्तिक होता. तो म्हणू लागला, तुम्हाला कोणाचा उद्धार करायचा असेल ना तर तो करा, परंतु माझा उद्धार तुम्ही करू शकत नाही. मी काहीच करणार नाही. शेठच्या भावाचं हे असं बोलणं ऐकून साधू हसत म्हणू लागले, एकदा जय सद्गुरू बोला. तेव्हा शेठचा छोटा भाऊ म्हणू लागला, मी काहीच बोलणार नाही. तेव्हा साधू म्हणाले, बघा जय सद्गुरू बोल. छोटा भाऊ म्हणाला, मी नाही म्हणणार. तेव्हा साधू म्हणाले, जय सद्गुरू बोल. छोटा भाऊ म्हणाला, मी सांगितलं ना मी नाही बोलणार म्हणून. तेव्हा साधू पुन्हा शेठजवळ जातात आणि बोलू लागले, आता तुम्ही माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. आता मी जसं करेल तसं मला करू द्या. तुम्ही कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सर्व घरातील माणसं घरातून बाहेर जा आणि जेव्हापर्यंत मी तुम्हाला बोलवणार नाही ना घरामध्ये येऊ नका. अशा प्रकारे शेठ त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांसोबत घराच्या बाहेर येऊन बसले. आता घरामध्ये फक्त साधू आणि शेठचा छोटा भाऊ होता. साधू पुन्हा प्रेमपूर्वक छोट्या भावाला म्हणाले,
बाळा एकदा जय सद्गुरू बोल. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं ना की मी नाही म्हणणार. मी देवाला मानत नाही. देवाची कोणतीच गोष्ट मला पटत नाही. मी कट्टर नास्तिक आहे. तेव्हा साधू पुन्हा प्रेमपूर्वक हसत हसत त्याला म्हणू लागले, जेवढा तू कट्टर नास्तिक आहेस ना, तेवढा मी कट्टर आस्तिक आहे. मी जर निश्चय केला आहे ना, मग मी तुझ्या मुखातून जय सद्गुरू नामस्मरण करूनच जाणार आहे. आणि तू सुद्धा हे समजून घे की तुझ्या मुखातून जय सद्गुरू नामस्मरण होणारच आहे. तेव्हा शेठचा भाऊ म्हणू लागला, तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु मी एकदा सुद्धा नामस्मरण करणार नाही. तेव्हा त्या साधूनं काय केलं बघा, त्या शेठच्या छोट्या भावाचा हात पकडला आणि त्याचा हात तो पिळू लागले. शेठचा छोटा भाऊ 50 वर्षाचा होता आणि साधू वृद्धच होते ना, परंतु साधूच्या आतमध्ये भक्तींची अद्भुत शक्ती होती. त्यांनी जोरात शेठच्या भावाचा हात पिळला आणि हात पिळून पिळून साधू म्हणू लागले, बोल जय सद्गुरू. तो म्हणू लागला, अजिबात मी बोलणार नाही. साधूंनी आता आणखी जोरामध्ये शेठच्या भावाचा हात पिळला आणि जमिनीवर त्याला पाडलं आणि त्याच्या अंगावर जाऊन बसले आणि म्हणू लागले, जय सद्गुरू बोलतोस की नाही. तो म्हणू लागला, नाही म्हणणार. आता साधूंनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि पायासोबत बांधून दिले आणि म्हणाले, आता बोल जय सद्गुरू. आता अशी अवस्था झाली होती की तो शेठचा भाऊ विचार करू लागला होता, हा साधू तर मला जिवंतच मारणार आहे. तेव्हा तो मनाची इच्छा नसताना सुद्धा एकदा त्या मुखातून जय सद्गुरू नामस्मरण बाहेर आले. जसा तो जय सद्गुरू म्हणाला, तेव्हा साधूने त्याचे हातपाय सोडले आणि साधू घराच्या बाहेर आले आणि शेठला म्हणाले, शेठ तुमच्या भावाचं कल्याण झालं आहे. तेव्हा शेठ म्हणाले, आतून तर खूप जोरामध्ये आवाज येत होता. तेव्हा साधू म्हणाले, तुम्ही कामाचं असं दिलं होतं ना की तुम्ही म्हणाले की तो नास्तिक आहे, कधीही त्याने देवाचं नामस्मरण केलं नाही, परंतु आज तुझ्या भावाने जय सद्गुरू नामाचं नामस्मरण केलं आहे, त्याचा कल्याण झालं आहे. आता मी जात आहे, उद्या पुन्हा माझं प्रवचन आहे. बघा, आता ते तर साधू त्यांच्या आश्रमामध्ये परत आले होते. शेठचा छोटा भाऊ जमिनीवरून उठून त्याच्या भावाला म्हणू लागला, हा कसला साधू आहे, माझ्यासोबत भांडू लागला, माझ्या पाठीवर चढला आणि मला म्हणू लागला, तू जय सद्गुरू नामस्मरण केलं नाहीस ना, तर मी तुझ्या पाठीवरच असाच बसून राहील. भावाचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेठ हसू लागले व हसत मनातल्या मनामध्ये देवाचे आभार व्यक्त करत असे म्हणू लागले, हे प्रभू, तुमचे संतसुद्धा खूप दयाळू असतात. स्वतः कष्ट सहन करून लोकांचा उद्धार करत असतात. कारण बघा आपल्याला इथे आठवणी बघा येते समर्थ रामदास स्वामींनी ज्या प्रकारे ज्या गावामध्ये जे गेले त्या गावामध्ये हनुमंतरायांची मंदिरं त्यांनी स्थापन केली आणि श्रीराम भक्तीचा प्रसार एवढा जोरामध्ये केला ना की जिथे जाईल तिथे श्रीरामांच्या भक्तीचा प्रसार आणि हनुमंतरायांची मंदिरे त्यांनी स्थापन का केली. कारण जेणेकरून प्रत्येक गावामध्ये त्यांना वाटत होतं की जर आजचा मनुष्य आहे ना, जर त्याने व्यायाम केला तर त्याचं आयुष्यसुद्धा वाढेल आणि सुदृढ होईल आणि मग भगवंताचं नामस्मरण करायलासुद्धा खूप मन प्रसन्न होईल. म्हणून त्यावेळचे संतांनी ओळखलं होतं की माणसाला व्यायामाची किती गरज आहे. पण आजच्या या कलियुगातला मनुष्य मात्र पैसा मात्र भरपूर कमवतो, पण शरीरावर तो खर्च करतो का. अशा प्रकारे पहिल्यापासूनच संत महात्म्यांनी या जगाच्या उद्धारासाठी, या जगाच्या कल्याणासाठी भक्ती मार्गाचा प्रसार आतापर्यंत सुद्धा निरंतर चालू आहे. पण काही नास्तिक लोक असतात ना, त्यांना ते आवडत नाही. ते प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढत असतात. म्हणून आता पुढे पाहूया. आपण आता पाहत होतो की तो शेठ
ज्याप्रमाणे त्या साधूंनी त्या शेठच्या भावाला समजावलं आणि नामस्मरण बघा एकदा त्याच्या मुखातून घडवलं. आता बघा वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि जेमतेम काहीच वर्ष गेले असतील आणि अचानक एके दिवशी शेठच्या त्या छोट्या भावाचा देहांत झाला. म्हणजे तो छोटा भाऊ होता ना, त्याचा मृत्यू झाला. बघा, शरीर समाप्त झाल्यामुळं आत्मा शरीरापासून वेगळी झाली आणि यम राजाजवळ जेव्हा ती आत्मा गेली ना, तेव्हा आता त्याच्या कर्माचा लेखाजोखा होणार होता. यमराजांनी चित्रगुप्ताला विचारलं, आज जो व्यक्ती आमच्याजवळ आणला गेला आहे याचा हिशोब काय आहे? चित्रगुप्तानं कर्माचा हिशोब पाहून म्हणू लागले, हे भगवान, याने कधीही याच्या जीवनामध्ये परमात्म्याचे नामस्मरण केलं नाही. याने आयुष्यात सदैव पाप कर्म केली आहेत. याला तर आपण सरळ नरकातच पाठवायला हवं. तेव्हा यमराजांनी आदेश दिला की याला ताबडतोब नरकात टाकण्यात यावं. तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, भगवान, आणखी एक गोष्ट आहे. की यमराज म्हणाले, बोला, कोणती गोष्ट आहे? तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, भगवान, एकदा एका साधूच्या म्हणण्यानं या व्यक्तीनं जय सद्गुरू नामाचं नामस्मरण केलं होतं आणि एकदा यांनी जय सद्गुरू नामस्मरण केलं आहे. यमराज त्याच्या दूताला म्हणाले, तुम्ही थोडा वेळ थांबा, याचा हिशोब अजून करणं बाकी आहे, त्यानंतरच याला नरकामध्ये पाठवण्यात यावं. यमराजाने पुन्हा चित्रगुप्ताला विचारलं, लवकर याचा हिशोब पहा आणि पहा की आणखी कुठे याने देवाचं नामस्मरण तर केलं नाही ना. तेव्हा चित्रगुप्ताने पुन्हा त्या शेठच्या छोट्या भावाचा लेखाजोखा काढला आणि सर्व पाहिल्यानंतर ते म्हणू लागले, हे भगवान, ह्याने जो एकदा नामस्मरण केलं आहे ना, तो सुद्धा एका साधूच्या भीतीमुळं केला आहे, मनापासून नाही केलं. परंतु एकदा याने जय सद्गुरू नामस्मरण केलं होतं. आता आपण काय करावं? तेव्हा यमराज यांनी त्या व्यक्तीला विचारलं, एक गोष्ट सांगा, तू जय सद्गुरू हे नामस्मरण केलं आहेस, मग मला सांग, आम्ही तुला जय सद्गुरू नामस्मरणाचं फळ द्यावं की तुझ्या पापकर्मामुळे तुला नरकात पाठवून द्यावं? तू सांग, तुला पहिले काय हवं आहे? बघा, यमराजांनी त्या व्यक्तीला विचारलं. तेव्हा तो व्यक्ती हात जोडून म्हणू लागला, हे भगवंत, नरकामध्ये मी तर जायचंच आहे. यापेक्षा चांगलं आहे तुम्ही मला एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण या नामस्मरणाचं फळ द्या. त्यानंतर जिथे कुठे मला पाठवायचं आहे ना, तिथे तुम्ही मला जरूर पाठवून द्या. यमराजांनी त्यांचं पुस्तक उघडलं आणि ते पाहू लागले की एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं फळ काय आहे. त्यांनी त्यांच्याकडील सर्व पुस्तके उघडून पाहिली, परंतु त्यांना एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरणाचं फळ काय आहे यावर कुठेच काही उत्तर मिळालं नाही. तेव्हा ते विचार करू लागले, एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं फळ काय माहीत नाही. तेव्हा ते त्यांच्या शंकेचं निवारण करण्यासाठी त्या व्यक्तीला सोबत घेऊन स्वर्ग लोकामध्ये येतात आणि स्वर्ग लोकामध्ये आल्यानंतर यमराज इंद्रदेवाला म्हणू लागले, हे इंद्रदेव, मला सांगा, एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केल्यानं कोणतं फळ प्राप्त होतं? तेव्हा इंद्रदेवानं खूप विचार केला, परंतु त्यांनासुद्धा या गोष्टीचं फळ माहीत नव्हतं. तेव्हा सर्व देवता मिळून ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेवाने जेव्हा त्या सर्वांना पाहिलं तेव्हा ब्रह्मदेव त्यांना विचारू लागले, तुम्ही सर्वजण त्या व्यक्तीसोबत इथे का आला आहात आणि हा व्यक्ती कोण आहे? तेव्हा इंद्रदेव म्हणू लागले, हे भगवान, ज्या व्यक्तीनं एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केलं होतं आणि बाकीचे पूर्ण आयुष्य याने पाप कर्म केले आहेत, आम्हाला माहीत नाही की या एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं फळ काय आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत. तेव्हा ब्रह्माजींनी सुद्धा एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं फळ काय आहे हे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना सुद्धा या गोष्टीचं उत्तर मिळालं नाही. बघा, लक्ष देऊन ऐका. तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले, आता आपण सर्व मिळून बघा भगवान भोलेनाथांकडे जाऊया.
तेव्हा सर्वजण भगवान भोलेनाथांपर्यंत पोचले आणि त्यानंतर सर्वजण भगवान शिवासमोर प्रार्थना म्हणू लागले, हे महादेवा, या व्यक्तीनं पूर्ण आयुष्य पाप कर्म केलेली आहेत. फक्त एका वेळेला एका साधूच्या म्हणण्यानं जय सद्गुरू नामस्मरण केलं आहे. आता तुम्हीच सांगा, एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं फळ काय आहे? तेव्हा महादेव खूपच प्रश्नामध्ये पडले. त्यांनी खूप विचार केला, परंतु त्यांनासुद्धा एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं काही फळ आहे हे समजलं नाही. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले, आता तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांजवळ जायला पाहिजे, कारण त्यांनाच या जय सद्गुरू तत्वाचं महत्त्व माहीत असेल. असा विचार करून सर्व देवी देवता भगवान श्रीकृष्णाजवळ त्या व्यक्तीला घेऊन गेले. बघा, भगवान श्रीकृष्ण राधेसोबत त्यांच्या आसनावर विराजमान होते. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सर्व देवी देवतांना पाहिलं तेव्हा त्यांना विचारलं, आज अचानक तुम्ही इथं येण्याचं कारण काय आहे? तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले, हे भगवंत, या व्यक्तीला पृथ्वीवरून आणलं आहे आणि यानं त्यांच्या जीवनामध्ये, या जीवनकाळामध्ये अनेक पापकर्म केली आहेत, परंतु फक्त एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केलं आहे. यमराज यांना माहीत नाही की एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्याचं फळ काय आहे. तेव्हा ते त्या व्यक्तीला घेऊन त्या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी इंद्र यांच्या दरबारामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये पोचले. परंतु तिथे सुद्धा त्यांना समाधान मिळालं नाही. तेव्हा ते ब्रह्मलोकांमध्ये गेले, परंतु ब्रह्मलोकांमध्ये सुद्धा त्यांच्या या शंकेचं निवारण झालं नाही. आणि त्यानंतर ते माझ्याजवळ आले, परंतु मला सुद्धा एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरणाचं फळ काय आहे हे माहीत नाही, व त्यामुळे मी ते सर्वांना घेऊन तुमच्याजवळ आलो आहे. आता तुम्हीच सांगा की एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरणाचं फळ काय असू शकतं. जेव्हा अशा प्रकारे सर्व देव म्हणत होते तेव्हा श्रीकृष्णाच्या शेजारी बसलेली राधाराणी जोरामध्ये हसू लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, हे राधिका, तुम्ही का हसत आहात? तेव्हा राधाराणी म्हणू लागली, हे भगवंत, तुम्ही अजूनही जय सद्गुरू नामस्मरणाचं महत्त्व समजू शकला नाहीत का? तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले, हे देवी, जय सद्गुरू नावाचं काय महत्त्व, या नामाचं काय महत्त्व आहे ना, ते तुम्ही आम्हाला सांगावं. तेव्हा राधाराणी म्हणू लागली, या व्यक्तीनं फक्त एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केलं आहे आणि फक्त एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केल्यामुळं त्याने स्वर्ग लोकांची यात्रा पूर्ण केली आहे. बघा, हे श्रेष्ठत्व काय असतं ना, ते बघा आपल्याला आता समजेल. जेव्हा ब्रह्मलोकांचं दर्शन पूर्ण केलं, त्याचबरोबर भगवान भोलेनाथांचं दर्शन याला झालं आहे आणि एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केल्यामुळं याला साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि माझं सुद्धा दर्शन घडलं आहे. यापेक्षा अधिक फळ एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरणाचं काय असू शकतं. जेव्हा राधाराणीनं अशा प्रकारे एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं तेव्हा यमराज म्हणू लागले, हा तर खूप मोठा अद्भुत फळ आहे. जो व्यक्ती नरकामध्ये जाणार होता त्याने फक्त एका वेळेला जय सद्गुरू नामस्मरण केल्यामुळं सर्व लोकांची यात्रा केली. त्याचबरोबर ते भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या चरणामध्ये उपस्थित झाला आहे. यापेक्षा अधिक फळ काय असू शकतो. बघा, त्यानंतर यमराज म्हणू लागले, हे भगवान, या व्यक्तीला आता नरकात जाण्याची आवश्यकता आहे का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, हे धर्मराज, या व्यक्तीने एक वेळा राधाराणीच्या चरणांचं दर्शन केलं आहे, मग असा व्यक्ती कधीही नरकात जाऊ शकत नाही. तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागला, हे देवी, मी तर साधूच्या भीतीमुळे जय सद्गुरू नामस्मरण केलं होतं, परंतु जो व्यक्ती सच्च्या मनाने तुमचं नामस्मरण करत असतो ना, त्यांना तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही. कारण का, जय सद्गुरू हे नाम आहे ना, ब्रह्मा विष्णू महेश
हे त्रिदेव मिळून जे नाम तयार झालं ना, त्याचं नाम आहे जय सद्गुरू. म्हणून त्यांना तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही. त्यांना तर नरकाचं तोंडसुद्धा पाहावं लागणार नाही. तो तर सरळ तुमच्या चरणांमध्ये येऊन सामावून जाईल. बघा, अशा प्रकारे फक्त एक वेळेला जय सद्गुरू नामस्मरण करण्यानं सुद्धा अशा प्रकारे फळ प्राप्त होऊ शकतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या नामामध्ये एवढी पावर आहे, एवढी ऊर्जा आहे ना, एकदा तुम्ही या आयुष्यामध्ये जर आला आहोत ना, तर जय सद्गुरू नामस्मरण आहे हे निरंतर आपल्या मुखामध्ये, या अंतरात्म्यामध्ये एक ऊर्जा प्रदान करत असते. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये जय सद्गुरू नामस्मरण प्रत्येक दिवसामध्ये जास्तीत जास्त जर घडत असेल ना, तर तुमचा पुढचा प्रवास सुखाचाच होणार आहे. कारण ही समर्थ विचार, समर्थ कृपा आहे ना, ती तुमच्यावर नक्कीच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.